हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मानसीज फूड हब. मी मानसी तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. तर आज मार्केटमध्ये मला खूप चांगले आवळे मिळाले होते, एकदम फ्रेश होते. सो मी आज यांची सुपारी करून तुम्हाला दाखवणार आहे. तर सुपारी करायसाठी आवळे सगळे खिसून घ्यायचे. आधी थोडेसे पाण्यात घालून ठेवायचे आणि नंतर मग ते खिसून घ्यायचे सगळे आवळे. सगळे आवळे असे खिसून घ्यायचे. त्यानंतर ते एका पातेल्यात काढायचे. पातेल्यात काढल्यानंतर त्याच्यामध्ये आपण रोस्टेड जीरा पावडर घालायची आहे. म्हणजे जिरे भाजून घ्यायचे आणि त्यांची पूड करायची आणि ती अशी स्प्रिंकल करायची वरनं आणि त्याच्यासोबतच मीठ पण घालायचं. थोडंसं मीठ जास्त घालायचं. कारण सांगते, ते आवळे जे सुकतात, ते सुकल्यानंतर त्याचं मीठ खाली पडतं सगळं. मग ते जास्ती त्याला लागत नाही. त्यामुळे मीठ जास्त घातलं की थोडं जरी खाली पडलं, तरी बाकीचं जे मीठ असतं त्यानी चव राहते आवळ्याला. तर ह्या आवळ्याला आपण श्रेड करून घेतलं होतं असं. त्याला आपण मीठ आणि जिरेपूड लावून घेतली. तर आता हा श्रेडेड आवळा असा ताटामध्ये पसरून घ्यायचा. त्याला आपल्याला उन्हात वाळत ठेवायचा आहे. सो असा सगळा ताटात पसरून घ्यायचा. तर इथे मी हा आवळा असा सगळा ताटात पसरून घेतला. 3 ताटं तयार झाली माझी. तर आता ह्या आवळ्याला आपण उन्हामध्ये वाळत ठेवूयात. हा आवळा असा कडक उन्हात वाळवत ठेवायचा 2 ते 3 दिवस. सकाळी ठेवून द्यायचा, संध्याकाळी ऊन गेल्यानंतर तो परत आत आणून ठेवायचा. असं 3 दिवस करायचं. तो पूर्ण सुकतो. ही अशी आवळा सुपारी तुम्ही करून ठेवली, की ती वर्षभर टिकते, त्याला काही होत नाही आणि जर पित्ताचा त्रास वगैरे असेल, तर तुम्ही ही आवळा सुपारी नक्की खावा. हा आवळा खरं तर खूप गुणकारी असतो आपल्या शरीराला. त्यामुळे आवळ्याच्या सीझनमध्ये आवळा सुपारी, मोरा आवळा, आवळा कँडी जे तुम्हाला पॉसिबल असेल ते तुम्ही करून ते खा तुम्ही. ते खूप चांगलं असतं आपल्या शरीरासाठी. ही आवळा सुपारी उन्हामध्ये वाळवल्यानंतर खूप कुरकुरीत होते आणि ती अशी तुम्ही थोडंसं एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवून द्या आणि रोज तुम्ही खा. त्याला काहीही होत नाही. वर्षभर ती टिकते. या आवळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही ही सुपारी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला कशी वाटतीये आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.